मित्रांनो, तुम्ही नवीन घर, दुकान किंवा गाडीवर एक कोळहा टांगलेला नक्कीच पाहिला असेल. पण तुम्हाला माहितीये का की हा केवळ एक सोपस्कार नसून यामागे खूप मोठं शास्त्र दडलंय. हा साधा दिसणारा कोळहा तुमच्या घराचं रक्षण कसं करतो आणि तो बांधण्याची योग्य पद्धत काय आहे, जाणून घेऊया आजच्या विशेष व्हिडिओमध्ये. कोळहा का बांधतात? शास्त्र असं सांगतं की कोळह्यामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची अफाट शक्ती असते. जसा स्पंज पाणी शोषून घेतो, तसाच दरवाजावरचा कोळहा बाहेरून येणारी वाईट नजर, मत्सर आणि नकारात्मक स्पंदनं स्वतःमध्ये खेचून घेतो आणि घरात फक्त सकारात्मकता जाऊ देतो. वास्तूचं संरक्षण कवच. वास्तुशास्त्रानुसार मुख्य दरवाजा हे घराचं मुख असतं. तिथूनच सुख समृद्धी घरात येते. पण तिथेच जर कोळहा असेल तर तो एक फिल्टर म्हणून काम करतो, ज्यामुळे वास्तूतील दोष कमी होतात. निर्विघ्न कार्यासाठी. कोणतंही नवीन काम, मग ते दुकान असो वा नवीन वास्तू, तिथे कामात अडथळे येऊ नयेत म्हणून कोळहा बांधण्याची जुनी परंपरा आहे. याला बळी देण्याचं एक सात्विक प्रतीकही मानलं जातं. कोळहा कधीही उठसूट बांधू नका, त्याचे काही नियम आहेत. निवड कशी करावी? कोळहा ताजा, डाग नसलेला आणि आकाराने पूर्ण असावा. वेळ: कोळहा शक्यतो गुरुवार, शुक्रवार किंवा अमावस्येला बांधावा. सकाळी लवकर स्नान करून हे काम करणं सर्वोत्तम. कसा बांधावा? कोळह्याला हळद कुंकवाचे टिळ्या वावा. काळ्या दोऱ्याने किंवा कापडाने तो व्यवस्थित गुंडाळून मुख्य दरवाजाच्या मध्यभागी वरच्या बाजूला टांगून ठेवावा. विसर्जन कधी करावं? जेव्हा कोळहा पूर्णपणे सुकतो किंवा कुचतो तेव्हा समजावं की त्याने सर्व नकारात्मकता ओढून घेतली आहे. अशावेळी तो काढून वाहत्या पाण्यात किंवा निर्जन ठिकाणी टाकावा आणि नवीन कोळहा लावावा. यामुळे काय फायदे होतात? घरातील सततची कटकट किंवा चिडचिड कमी होते. व्यवसायात येणारे विनाकारण अडथळे दूर होतात. घराभोवती एक सुरक्षा कवच निर्माण होतं. कोळहा बांधणं ही केवळ अंधश्रद्धा नाही, तर तो आपल्या पूर्वजांनी दिलेला एक मानसिक आणि आध्यात्मिक उपाय आहे. विश्वास असेल तरच याचे परिणाम मिळतात. तुम्ही तुमच्या दरवाजावर कोळहा बांधला आहे का? नसेल तर एकदा नक्की बांधून पहा आणि तुमच्या अनुभवात काय बदल झाला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांचंही घर सुरक्षित राहील. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.